पिढी प्रकल्प हा विदर्भातला सगळ्यात महत्त्वाचा प्रकल्प आहे। देशाचे पंतप्रधान मोदीजी यांच्या यादीमध्ये जे 5 प्रकल्प आहे त्याच्यामध्ये पिढी प्रकल्पाचा समावेश आहे। आणि महत्त्वाची गोष्टमध्ये अनेक वर्षापासून ज्या 7 गावाचं पुनर्वसन होत नव्हतं त्या गावाचा पुनर्वसनाचा निर्णय झाला। 50 एकर जागा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मागच्याच आठवड्यामध्ये 50 एकर जागा पुनर्वसनासाठी उपलब्ध करून दिली। त्या संदर्भात 58 कोटी रुपये मूलभूत गरजा ज्या आहे त्या संदर्भात मंजूर झाले। 100 कोटी रुपये ज्या ठिकाणी पिढी प्रकल्पाचं काम थांबलं होतं त्यासाठी 100 कोटी रुपये दिले आणि लागूनचे त्या पिढी नदीला लागूनचे जेवढे गाव आहे त्या गावाच्या संरक्षण भिंतीचे सुद्धा प्रस्ताव याला अंतिम टप्प्यात मान्यता मिळणार आहे। आणि वाशेवाडी आणि नारायणपूर या गावाचं सुद्धा आपण पुनर्वसन करणार आहे, कारण की पूर्ण गावं डुबी क्षेत्रामध्ये आहे। पूर्ण पिढीला जेव्हा पूर येते 2-2, 3-3 दिवस गावकऱ्यांचा आणि शहराचा संबंध तुटून जाते, शाळेच्या मुलांना त्रास होते। म्हणून मुख्यमंत्र्यांनी तातडीचे निर्णय पिढी प्रकल्पाच्या विकासासाठी पिढी प्रकल्पाच्या पुनर्वसन संदर्भाचे घेतले